जय महाराष्ट्र मित्रांनो, बुकमाय वास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज मी वाघोलीमध्ये उभा आहे आणि वाघोलीचं जे वाघेश्वर टेम्पल आहे पुणे नगर हायवेला लागून तिथंच हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. जर तुम्ही वाघोलीमध्ये एन ए प्लॉट किंवा बंगलो सर्च करत असाल तर आजच्या व्हिडिओला पूर्ण बघायला विसरू नका. आणि जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि स्पेशली जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठं पण जर जागा सर्च करत असाल, येणे जागा किंवा फार्म हाऊस जागा, तर बुकमाय वास्तूचं जे लँड पेज आहे जे स्पेशल फक्त जागेसाठी बनवले आहेत, तिथं तुम्हाला वन रूप सगळ्या महाराष्ट्रातल्या जागांचे म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांचे व्हिडिओ बघता येतील. तर त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली, तिथे जाऊन तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे तुम्हाला एकाच चॅनलवर सगळ्या जागा बघायला भेटतील. तर आता आपण ह्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेऊया. तर आता आपण प्रोजेक्टचं लोकेशन आणि प्रोजेक्टची जी डिटेल माहिती आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊ. तर प्रोजेक्टचं लोकेशन सांगायचं झालं तर ते एवढं प्राईम आहे की तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही. तुम्ही सरळ पुणे नगर हायवेने म्हणजे येरवड्याच्या दिशेने वाघोलीच्या दिशेला जेव्हा येतात तेव्हा डाव्या साईडला वाघेश्वर मंदिर लागतं. त्या वाघेश्वर मंदिरापासच्या बॅक साईडलाच हा प्लॉट म्हणजे प्लॉटिंग प्रोजेक्ट अवेलेबल आहे. आणि चांगली गोष्ट काय की तसा हा कन्स्ट्रक्शनचा प्लॉट आहे, पण इथे एन ए प्लॉट झालेले आहेत, कलेक्टर एन ए प्लॉट झालेले आहेत आणि बंगलोचं पण काम होणार आहे. तुम्ही बाजूने बघू शकता, तुम्हाला इथे सगळ्या सोसायट्या दिसतील. आणि हा 360 डिग्रीमध्ये तुम्ही कुठेही बघा तुम्हाला इथे सगळ्या सोसायट्या झालेल्या दिसतील. आणि हाही प्लॉट कन्स्ट्रक्शनचाच आहे. तर प्लॉटचं जे लोकेशन आहे ते खूपच जास्त प्राईम आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्टची जर डिटेल अजून माहिती घ्यायला जाऊ आपण तर 5 एकरचा हा टोटल प्रोजेक्ट आहे. टोटल ह्या 5 एकरच्या प्रोजेक्टमध्ये 55 बंगलोचे प्लॉट आहेत, म्हणजे रेसिडेन्शियल प्लॉट आहेत. आणि जवळजवळ 7 ते 8 कमर्शियल प्लॉट आहे. म्हणजे ह्या प्लॉटला लागून एक मोठा DP रोड गेलेला आहे पुढच्या साईडने, आणि ते जे प्लॉट मोठ्या रोडला लागून जे प्लॉट आहेत ते सगळे कमर्शियल प्लॉट आहेत. तर तिथं कमर्शियल ॲक्टिव्हिटीज होणार आहे. तुम्ही जेव्हा साईड व्हिजिटला याल तेव्हा तुम्ही ते लेआउटवर बघू शकता. अजून एक गोष्ट तुम्हाला इथे मला सांगूशी वाटते की जेव्हा प्रोजेक्ट लॉन्च झाला होता तर लॉन्चच्या वेळेसच म्हणजे लॉन्च झालेल्या 1-2 दिवसातच 50% वर प्लॉट सोल्ड आउट झाले. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 80% प्लॉट सोल्ड आउट झालेले. त्याचं बेसिक कारण आहे प्रोजेक्टचं लोकेशन खूपच जास्त प्राईम आहे. आणि इतर ज्या फॅसिलिटी मिळतात त्या प्रोजेक्टसोबत त्या पण एवढ्या चांगल्या आहेत की ही सगळं कारण आहेत की प्रोजेक्ट लवकर सोल्ड आउट होण्याचं. तो टोटल 5 एकरचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 55 रेसिडेन्शियल प्लॉट आहे याच्यामध्ये. आणि या एन ए प्लॉटसोबत तुम्हाला ॲम्युनिटीजसुद्धा मिळतात, म्हणजे स्विमिंग पूल, बेबी पूल असतील किंवा सिनियर सिट आउटसारखे आहे. त्यानंतर ओपन स्पेस पण भरपूर सोडण्यात आलेली आहेत. आणि एन ए प्लॉट असल्यामुळे जे अंतर्गत रोड आहे ते सगळे 9 मीटरचे असणार आहेत. तर ह्या फॅसिलिटी पण तुम्हाला ह्या प्लॉटसोबत मिळतात आहे. आणि इथे प्लॉट घेताना दोन्ही ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्ही नुसता प्लॉट पण घेऊ शकता आणि बंगलो पण घेऊ शकता रेडीमेड. तर हे होती प्रोजेक्टची डिटेल. प्लॉटची साईज आणि रेट जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला अजून एक ह्या प्लॉटचा करंट स्टेटस काय ते सांगतो ह्या प्रोजेक्टचं. तर प्रोजेक्ट लॉन्च होऊन खूप दिवस झालेलं नाही आहे. प्रोजेक्टचं प्लॉटिंगचे जे डिमार्केशन ते बघा तुम्ही बघू शकता, ह्या सगळ्या इथं झालेल्या आहेत. आणि जनरली हे बिल्डर जे आहे ते डेव्हलपमेंट झाल्याशिवाय विकत नाहीत, पण प्रोजेक्टचं डिमांडच एवढी जास्त होती ह्या प्लॉटची की लोकांनीच आधीच बुक करायला सुरू केलं. त्याच्यानंतर हे वॉल कंपाऊंड झाले. आणि हे बघा तुम्हाला हे प्रोजेक्टमधून असं लेक दिसतं समोरच्या साईडला. तर तुमच्या बंगल्यातूनच तुम्हाला हा लेक व्ह्यू पण इथं मिळणार आहे. आणि समोर त्या साईडला एक्सकॅव्हेशनचं काम चाललं आहे, तुम्ही तिथं बघाल तर JCB आहे. आणि डिमार्केशन वगैरे करून झालं तर रोडचं काम चालू होणार आहे. त्याच्यानंतर पाणी पण आलेलं आहे, लाईट वगैरे तर बेसिक इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला शासनाकडूनच इथं मिळाले. हे जे प्रोजेक्ट आहेत त्यांना ज्या फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये पण तुम्हाला इथं मिळणार आहेत. तर प्रोजेक्टचं जे करंट स्टेटस आहे ते असं आहे की दिसताना जरी अंडर कन्स्ट्रक्शन दिसत असेल तर प्रोजेक्टचं काम जे आहे ते खूप स्पीडनी इथे चालू आहे. या प्रोजेक्टमध्ये मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती 1135 स्क्वेअर फूटची आहे, ज्याला 1.46चा FS आहे. म्हणजे साधारणतः 1135 स्क्वेअर फूटचा जर तुम्ही प्लॉट घेतला तर 1600 स्क्वेअर फूटपर्यंत तुम्हाला लिगल बांधकाम इथे करता येणार आहेत. आणि त्या प्लॉटची जी पॅकेज कॉस्ट आहे ती 72 लाख रुपये जाते. आणि जर तुम्हाला बँक लोनचं ऑप्शन पाहिजे असेल तर ह्याच्यातली 50% अमाऊंट जी आहे ती बँक लोन तुम्हाला होऊ शकतील कुठल्याही बँकेतून, कारण प्रॉपर्टी जी आहे ती 100% क्लिअर टायटल NADP रेरा अप्रूव्हल आहे. आणि त्याचा अजून एक फायदा तुम्हाला काय होतो की सेपरेट सेल डीड आणि 7/12 तुमचा इथं होऊ शकणार आहे. आणि जर तुम्ही बंगलोमध्ये इंटरेस्टेड असाल तर ह्याच 1135 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर जर तुम्ही 1600 स्क्वेअर फूटचं तुम्हाला बंगलो घेता येणार आहेत. आणि त्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती साधारणतः 99 लाख रुपयेपर्यंत असणार आहे. पण बंगल्यामध्ये एक चांगले ऑप्शन तुम्हाला काय दिलं आहे की हा 4 BHK बंगलोचं जर डिझाईन आहे
ते तुम्हाला बिल्डरचं नाही आवडलं तर तुम्ही तुमचं स्वतःचं पण डिझाईन सांगू शकता. तर बिल्डरची जी टीम आहे ती त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला तुमच्या मनासारखं डिझाईनसुद्धा बंगलोचं बनवून देणार आहे. तर ही मला फार मोठी USP वाटते, कारण जनरली बंगलो प्रोजेक्टमध्ये काय होतं की बिल्डरनी जे डिझाईन दिलं आहे ते तुम्हाला घ्यावं लागतं, पण इथं तसं नाही आहे. तो पण एक ऑप्शन तुम्हाला इथं देण्यात आलं आहे आणि त्याचं समाधान पण तुम्हाला खूप चांगलं मिळेल. कारण की आपण रोज रोज काही घर घेत नाही आयुष्यात. जर तुम्ही पहिल्यांदाच फ्लॅटमधून बंगल्यात शिफ्ट होताय किंवा पहिल्यांदाच बंगलो बनवतोय, स्वतःच्या जागेवर स्वतःचा बंगलो, आणि तो पण जर डिझाईन तुमच्या मनासारखी झाली तर त्याचं समाधान तुम्हाला हे आयुष्यभर नक्कीच राहतं. तर तो सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे. आणि जर तुम्ही बंगलो घेतलात तर बंगलोमध्ये तुम्हाला 70 ते 80% सुद्धा इथे लोन होऊ शकेल आणि 10 ते 20% अमाऊंट जी आहे आणि काही केसमध्ये 30% जर तुमचा सिबिलचा आणि इतर काही इश्यू असतील तर ती तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्यूट करावी लागणार आहे. तर बंगलोची डील पण खूप चांगली आहे, कारण जर तुम्ही वाघोली परिसरात फ्लॅटच्या किमती बघितल्या तर त्या साधारणतः 80 लाखापर्यंत, 70 ते 80 लाखापर्यंत या ज्या बाजूच्या सोसायट्या मगाशी तुम्हाला दिसत होत्या व्हिडिओत तिथं तुम्ही गेलात तर 70 ते 80 लाख रुपयापर्यंत तुम्हाला फ्लॅट 2 BHK मिळतात आणि ह्याच्यापेक्षा छोटा कार्पेट असतो. तर इथे तुम्हाला स्वतःच्या जागेवर स्वतःचा बंगलो साधारणतः 99 लाखापर्यंत मिळणार आहे आणि तोही 4 BHK बंगलो असणार आहे. त्यामुळे जर मोठं कुटुंब असेल तर तुम्हाला हा बंगलो खूप अफोर्डेबल वाटू शकतो. तर त्यामुळे प्रत्येक अँगलने हा प्रोजेक्ट खूप बेस्ट आहे. एक तर लोकेशन प्राईम आहे, हायवेच्या जवळ असल्यामुळे लोकेशन खूप चांगलं आहे आणि त्याचं नॅचरल ॲप्रिशिएशन जे आहे तेही भविष्यात इथे तुम्हाला खूप चांगलं होणार आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की प्रोजेक्टचं लोकेशनमुळे प्रोजेक्ट जेव्हा लॉन्च झाला त्याच्या 1-2 दिवसातच 50% सोल्ड आउट झाला. तर आत्तापर्यंत 80% सोल्ड आउट झाले आहे प्रोजेक्ट. 10 ते 12च प्लॉट इथं तुम्हाला शिल्लक आहेत. तर त्यामुळे लवकर साईट व्हिजिट करा. प्रोजेक्टला एका साईडनी पाणीसुद्धा आहे, वॉटर व्ह्यू पण तुम्हाला या प्रोजेक्टमधून मिळतो आहे. तर तो एक USP तुम्हाला इथे आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्टच्या एका साईडनी फार मोठा एक DP रोड क्रॉस होतो आहे आणि त्या DP रोडमुळेच प्रोजेक्टचे जे काही प्लॉट आहेत म्हणजे जे 55 प्लॉटच्या व्यतिरिक्त जे प्लॉट आहेत ते कमर्शियल प्लॉट असणार आहेत. तर तो एक तुम्हाला जमेची बाब इथं असणार आहे. आणि 55च बंगल्याची छोटीशी गेटेड कम्युनिटी आहे, म्हणजे खूप सारे कम्युनिटी, म्हणजे फार मोठा प्रोजेक्ट नसल्यामुळे एक छोटंसं सोसायटी आहे 55 बंगल्याची ते, आणि त्यात सर्व ॲम्युनिटीज पण दिल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं राहताना एक खूप चांगला लक्झुरियस फीलसुद्धा मिळणार आहे. तर तुम्ही ताबडतोब साईट व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल पण करू शकता. आता मी तुम्हाला फायनान्स रिलेटेड अजून काही गोष्टी सांगतो, ऑपॉर्च्युनिटी सांगतो की ज्याच्यामुळे हे घेणं, हा प्रॉपर्टी घेणं किंवा समजा तुम्ही आज नाही घेऊ शकला तर भविष्यात कशा प्रकारे घेऊ शकता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर तुम्ही इथं प्रॉपर्टी घेतल्यानंतर साधारणतः 20 वर्षाचा तुम्हाला EMI भरावं लागणार आहे. आणि किंवा तुम्ही ऑलरेडी कुठेतरी प्रॉपर्टी घेतली असेल तर त्याची EMI चालली असेल. 20 ते 30 वर्षाचे लोक EMI घेतात फ्लॅटसाठी. आणि ज्या सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट असतात ते असतात गोल्ड, रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड. तर गोल्डमध्ये काय होतं, जो कंपाऊंडिंगचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला मिळत नाही. प्रॉपर्टीमध्ये ॲप्रिशिएशन मिळतं पण कंपाऊंडिंग मिळत नाही. पण एकमेव म्युच्युअल फंड एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्ट मिळतं. म्हणजे कंपाऊंडिंग म्हणजे काय, चक्री व्याज. म्हणजे जे पैसे जमा झालेत परत त्याच्यावर परत असे जमा होत राहतात. त्याचा फायदा काय होतो की तुमचा जो पैसा आहे तो खूप स्पीडनी ग्रोथ होतो आणि मोठ्या प्रमाणात ग्रोथ होतो. तर समजा तुम्ही इथं प्रॉपर्टी घेतली तर तुम्हाला काय करायला हवं, तर एक 10,000 रुपयाची SIP तुम्ही बाजूला जर केली पुढच्या 20 वर्षासाठी, कारण इथलं जे लोन आहे तो तुमचं 20 वर्ष चालणार आहे आणि त्याला अगदी मिनिमम 14% जरी तुम्ही व्याज पकडलं वर्षाचं 14%, तर कंपाऊंडिंगच्या माध्यमातून त्याचे जवळजवळ 1.25 करोड रुपये होतात पुढच्या 20 वर्षात. आणि जर तुम्ही मागचे सगळे फंड परफॉर्मन्स बघितले तर 17-18% खाली आहेत, खाली नाही आहे, 17% तरी मिळालेलेच आहेत. आणि अंदाज असा आहे की तो 24 ते 30% सुद्धा जाईल पुढच्या 20 वर्षात. तर ती अमाऊंट 5 ते 6 करोडपर्यंत पण जाईल. पण मिनिमम आपण 14% जरी पकडलं वर्षाचं तरी तुमची ही 10,000 रुपयाची SIP जी आहे ती तुम्हाला जवळजवळ 1.25 करोड रुपये मिळून देईल पुढच्या 20 वर्षामध्ये. आणि समजा तुम्हाला आता इथं तुम्ही 70 ते 80 लाखाचं लोन केलं बंगल्यासाठी तर तुम्हाला 1,60,70,000 पण द्यावे लागतील. तर त्या केसमध्ये फक्त SIPची अमाऊंट जी आहे ती तुम्ही वाढवली पाहिजे. आणि असे छोटे छोटे गोल जे असतात, एज्युकेशन असेल, लग्नाचे गोल असतील, घराचं झालं, गाडीचं झालं, तर ते तुम्ही छोटे छोटे गोल जे आहेत ते SIPच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. SIPमध्ये मिनिमम तुम्ही 500 रुपयाची पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही बघतात खूप साऱ्या सेलिब्रिटी लोक SIPची ॲड करत असतात. म्युच्युअल फंड सही आहे, तुम्ही ॲड बघतच असाल TVवर. आणि गव्हर्नमेंटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर SIPला रेकमेंड करत असतं, प्रमोट करत असतं म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला. तुम्ही नक्की त्याचा पण विचार करू शकता. मी स्वतः एक सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे ह्या इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. तुम्ही ह्या विषयात तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन पाहिजे असेल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड रिलेटेड तर तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आमची टीम तुम्हाला ह्याच्यात पूर्णपणे मार्गदर्शन करेल की तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आणि लवकरात लवकर डेप्थ फ्री कसं झालं पाहिजे. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही फ्लॅट घेता किंवा प्लॉट घेता किंवा बंगलो घेता तर तुम्ही खूप मोठ्या
एक डेप्थमध्ये म्हणजे कर्जाच्या विळख्यात येऊन जाता आणि जर पुढच्या 20 ते 30 वर्ष जर कन्सिस्टन्सी नाही राहिली तर तुमची ही जी काही सगळी मेहनत आहे ती सगळी पाण्यात जाते आणि बँकेतून जप्ती वगैरे येण्यासारखे प्रकार तुमच्यासोबत होऊ शकतात. त्या जर टाळायचे असेल तर आजपासूनच तुम्ही छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा, जेणेकरून एमर्जन्सीमध्ये ते तुमच्या कामाला येतील किंवा तुमचे जे गोल आहेत लवकर डेप्थ फ्री होण्याचे ते त्याच्यातून कंप्लीट होतील. तर म्युच्युअल फंडला सध्या तरी ऑप्शन नाही म्युच्युअल फंडमध्ये, कारण तुम्ही 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकता. बाकी इंडस्ट्री जसं आहेत रिअल इस्टेट, गोल्ड, ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडे जास्त पैसे लागतात. तर तुम्ही नक्की SIPचा विचार करा. छोटी छोटी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट केल्याने तुम्हाला निश्चित त्याच्यातून फायदा होईल. तुम्हाला ते मॅनेजमेंट कसं करायचं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला पूर्ण फायनान्शियल नियोजन सांगू की कशा पद्धतीने तुम्ही कराल आणि कशा पद्धतीने तुमचे हे असेट वाढतील आणि ते ग्रोथ पण होतील. दुसरा एक ऑप्शन आहे, जर तुम्ही प्रॉपर्टी कुठेतरी घेतली असेल किंवा आत्ता घेणार असाल पण EMIचं बर्डन जर तुम्हाला नको असेल किंवा ते आलं असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे दुसरे पर्याय आहेत. तुम्ही ज्या शेअर मार्केटमध्ये सर्व्हिस देणाऱ्या ज्या कंपन्या असतात PMS सर्व्हिस बेसिकली आपण त्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून पण मंथली रिटर्न घेऊ शकता, ज्याच्यातून तुम्हाला तिथे EMI भरण्यासाठी पण खूप मदत होऊ शकते. तर त्याचीही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही विचारणा करा, तुम्हाला नक्की माहिती मिळेल. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय की सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या असं लक्षात आलं की बरेच लोक आपला व्हिडिओ बघत असतात पण त्याच्यातले 5 ते 10% लोक सबस्क्राईब करतात. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्या माध्यमातून आम्हाला खूप मदत होते. लाईक केल्याने पण व्हिडिओ व्हायरल होतो, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचतो. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनमध्ये. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.